पुणे कोल्हापूर मार्गावर आरटीएकडून वाहनांची तपासणी करण्यात येते आहे। नवले पुलाजवळ भीषण अपघातानंतर वाहनांची तपासणी सुरू झालेली आहे। या ठिकाणी 250 जड वाहनांची तपासणी करत 151 वाहनांवर नियमभंगाबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली। पुण्याच्या खेडमधल्या राजगुरुनगर इथं निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। राजगुरुनगर नगर परिषदेचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बापूसाहेब ठिगळे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून प्रचार सुरू करण्यात आला। संपूर्ण शहरामध्ये यावेळी रॅली काढण्यात आली। पुण्यामधल्या खर्डीमध्ये नागरिकांनी हंडे वाजवत रस्ता अडवून आंदोलन केलं। नागरिकांना पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं या परिसरातील नागरिकांनी टाकीसमोर हंडे वाजवत आंदोलन केलं। या आंदोलनात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला। पुण्यामध्ये अनेक पीएमपीएल बस स्टॉपवर लाईट नसल्यामुळे प्रवाशांना अंधारात थांबावं लागतं, त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। राजीव गांधी बस स्टॉप, मोरेबाग बस स्टॉपसह काही ठिकाणी रात्रीच्या वेळी लाईट पूर्णपणे बंद असते। बस सुरू असेपर्यंत तरी लाईट सुरू ठेवावेत अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। पुण्यामध्ये मद्य तस्करांवर धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 8 जणांना अटक केली। त्यांच्याकडून गोवा बनावटीची 30 लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे। धायरी रोडवर उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली आहे। या प्रकरणी आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि हे मद्य कुठे नेलं जात होतं याचा तपास पोलीस करत आहेत। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक विभागानं रिंग रोडला मान्यता दिली आहे। रिंग रोडसाठी 4000 कोटींचा खर्च येणार आहे आणि या मार्गावर टोल वसुलीही प्रस्तावित करण्यात आली आहे। नाशिकच्या येवल्यामधल्या बाभूळ गावात भीषण अपघात झाला। नगर मनमाड महामार्गावर बाभूळगाव शिवारामध्ये कार चालकाला अज्ञात वाहनानं धडक दिली आणि हा अपघात झाला। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला। नाशिकमधल्या तापमानात वाढ झाली आहे। नाशिकमध्ये थंडी गायब झाली आहे। पुढचे 2 दिवस ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मात्र या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये थंडीमुळे अंड्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। 30 अंड्यांचा ट्रे 170 रुपयांवरून 200 ते 219 रुपयांना मिळतोय, तर किरकोळ विक्रीमध्ये एक अंड 5 रुपयांवरून आता 8 रुपयांवर आलंय। मागणी अधिक आहे, आवक कमी झाली आहे, त्यामुळे अंड्याच्या भावात वाढ झाली आहे। नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये 2 बिबटे जेरबंद झाले। देवगाव आणि रानवडमध्ये वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबटे जेरबंद झाले। गेल्या काही दिवसांपासून बिबटे नागरी वस्तीमध्ये शिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। राज्य सरकारनं केंद्राकडे 115 बिबट्यांची नसबंदी करण्याची परवानगी मागितली होती, मात्र केंद्र सरकारनं अटी शर्थींसह केवळ 5 बिबट्यांच्या नसबंदीला परवानगी दिली आहे। राज्य सरकार केंद्राकडे पुन्हा नसबंदीवरची परवानगी वाढवण्यासाठी पाठवणार आहे, मात्र राज्य सरकारचं वन विभाग सध्या हतबल झालंय। संभाजीनगरमध्ये एका बेजबाबदार कार चालकानं अचानक ब्रेक दाबला आणि अपघात झाला। मागून येणारी रिक्षा अचानक थांबली। 2 कार या रिक्षावर आदळल्या। यामध्ये एका चिमुकल्याचा मृत्यू झाला। कारचं मोठं नुकसान झालं। छत्रपती संभाजीनगरमध्ये किरकोळ कारणावरून एका मुलानं आपल्या वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे। पैठण तालुक्यातल्या कडेठाण इथे ही घटना घडली आहे। या मुलानं आपल्या वडिलांची हत्या करून त्यांचा मृतदेह घरामध्येच पुरलेला। त्यानंतर घरात उग्र वास येत असल्यानं 8 दिवसानंतर हे सगळं प्रकरण उघडकीला आलं। पोलिसांनी घरात खोदकाम करून मृतदेह बाहेर काढला। या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे।